आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मोरारजी पेठ उमानगरी येथील ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते मोरारजी पेठ येथील 105 उमानगरी परिसरातील ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ रविवारी झाला। गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांच्या मागणीनंतर आमदार देशमुख यांनी आमदार निधीतून सुमारे 30 लाख रुपयांच्या कामास मंजुरी दिली। सोसायटीतील माता भगिनींच्या हस्ते पूजन व नारळ फोडून कामास सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार देशमुख यांनी परिसरातील नागरी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले। उमानगरी 105 ड्रेनेज मेन ड्रेनेज जे होतं ते अनेक दिवसापासून खराब होतं। या भागातील रहिवाशांना फार मोठं हाल गेल्या 1 वर्षापासून इथं सोसावं लागलं। आज त्या ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन आज इथल्या नागरिकांच्या सगळ्यांच्या बरोबर घेऊन केलेलं आहे। इथले आपल्या या भागामध्ये माजी नगरसेवक किरण मंदाकिनी पवार यांच्या सातत्यानं पाठपुराव्यामुळं हा ड्रेनेज लाईन आपल्या DPDC निधीमधनं 30 लाख रुपये मंजूर आहे। त्यानंतरनं याच्यावर रस्ताही मंजूर झालेला आहे आणि या दोन्ही कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। ड्रेनेज लाईन तर आज सुरुवात होणारच आहे आणि या व्यतिरिक्त या उमानगरीमध्ये अनेक अंतर्गत ड्रेनेज पण खराब आहे, त्यालाही लवकरात लवकर निधी आपल्या आमदार निधीमधनं घेऊन ते कामं पूर्ण करून घेऊन या भागातला जो गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनचा जो समस्या आहे तो लवकरात लवकर सोडविण्यात। कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी श्रीकांत घाडगे, जयवंत सलकर, सुजित चौगुले, किरण पवार, रणजित चौगुले, विनोद मोटे, प्रसन्न नाझरे, कैलास भनमाणे, नीळ पाटील, सज्जन म्हमाणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। आमदारांनी गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय पुकाळे यांनी त्यांचे स्वागत करून भगवी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला।